चल ठीक आहे. हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोड ताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला, नवीन एका दिवसाची नवीन अशी सुंदर एका नवीन आशेच्या किरणाबरोबर सुरुवात झालेली आहे. आणि सकाळ सकाळ चंदन कस्तूरला पाहून नक्कीच ताईंनो तुम्हाला फ्रेश वाटत असणार आहे. कारण दिवसाची सुरुवात जर काही चांगली गोष्ट किंवा मग काही एखादी पॉझिटिव्ह गोष्ट आपण पाहिली किंवा पॉझिटिव्ह काही कानावरती ऐकलं तर ते दिवस आपला चांगलाच जातो नक्की. म्हणजे आमच्या घरात तरी अनुभव आहे, सकाळ सकाळ एखादी चांगली गोष्ट कळाली किंवा कानावरती सुद्धा काही मंत्राचा जाप वगैरे त्या याच्यापासून आपल्या दिवसाची सुरुवात झाली ना की तो दिवस चांगलाच जातो. आणि किरकिरीपासून जर घरात जर सुरुवात झाली ना, भांडणं तडणं किंवा मग काहीतरी असं वेगळं थोडंसं असं सॅडनेस म्हणजे दुःख, तर ते दिवसच पूर्ण खराब जातं. पण कुठलाही सकाळची सुरुवात कुठल्याही दिवसाची हॅप्पी म्हणजे आनंदात सुरुवात झाला की त्या दिवस पूर्ण चांगला जातो, कामं आपले होतात. मेन मीन्स मनात निगेटिव्हिटी नसली ना घरात मनात, तर सगळं काही पुढं सुद्धा छान होतं. आणि कितीही काही असलं ना लाईफमध्ये हे, तर थोडंसं सकाळी आपण जर आपलं मनाबरोबर आपलं डोकं किंवा असं शांत पद्धतीने थोडंसं दिवसाची सुरुवात हॅपीनेस बरोबर केली ना, काही छान असे देवाचे मंत्र वगैरे ऐकून, तर नक्कीच दिवस थोडं म्हणजे चांगलं, थोडा नाही चांगला आपल्याला जातो. तर ताईंनो, आज मस्त असं म्हटलं टोमॅटोचं सूप बनवावं छान असं. कधी कधी तोंडाला थोडीशी चव द्यावी लागते काहीतरी वेगळं खाऊन किंवा काय. आणि सकाळ सकाळ मग म्हटलं चला आज नाश्त्यालाच बनवावं. तर टोमॅटो सूपची रेसिपी अगोदर पण शेअर केलेली आहे, आता मी डिटेल सांगत नाही. कुकरला उकडून घेतलेत मी, पहा मिक्सरमध्ये याची प्युरी करून घेतलेली आहे. जे उकडलेलं पाणी पातेल्यात टाकलं, ते सगळं प्युरी केलेली याच्यामध्ये टाकलं. याच्यामध्ये थोडेसे मी मसाले ॲड करणार आहे. आता काही ताईंनी हा सूप आहे ना बनवून पण पाहिलेला आहे, खूप छान होतं, इझी पद्धतीने सोपं आहे. ट्राय करा. रेसिपी मी डिटेल सांगितली नाही कारण 1-2 व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. आणि दुसरी एक गोष्ट की कालच्या व्हिडिओमध्ये जसं की मी एक्सरसाइजमध्ये बद्दल म्हटलं की थायरॉईडसाठी कुठलं एक्सरसाइज काय, तर आपल्या जिमचं काम चालू आहे ताईंनो. काम म्हणजे कसं, टाकीवरतीच जिम करायची आहे, जिथं आपलं अगोदर स्टुडिओ होतं, जिथं आपण लाईव्ह घेत होतो. पण तिथं थोडंसं म्हणजे जे जुनं जे जिमचं सामान आहे आता भरपूर वर्ष झालं ते बंद होतं स्टोर रूममध्ये, त्याला काढून आता त्याचं ते उंदरांनी वायरी वगैरे कुरतडल्या, ट्रेडमिल वगैरे बरंचसं काय काय उडीसाचं सामान होतं माझं. तर मग ते काढून आता त्याला सगळं रिपेअर करून त्याला व्यवस्थित क्लीन करून वगैरे ते लावावं लागणार आहे. आणि आता ते ॲरोबिक्स स्टार्ट केलेलं आहे फक्त. तर मग ज्यावेळेस ते सगळं रेडी होईल तर त्यावेळेस मी नक्कीच शेअर करेन का कुठलं एक्सरसाइज गेल्या कित्येक वर्षापासनं म्हणजे आम्ही करत आलेलो आहोत. तर मग आता आपल्याला समजलं आहे की थायरॉईडची स्टार्टिंग झाली आहे, तर आपण मग थोडंसं बाकीच्या गोष्टी थोड्याशा साईडला ठेवून थोडंसं शरीराला महत्त्व देणं पण गरजेचं आहे. आणि ते बरं झालं थोडं का व्हायना, कारण काय त्याच्याशिवाय काय म्हणतात ना, अक्कल येत नाही माणसाला, माणूस कुठंतरी भटकतो. आता काही वर्ष किंवा काही टायमिंग असा आहे की होता की मला एक्सरसाइजशिवाय जमत नव्हतं. एक वेळा घरात एक काम कमी पण एक्सरसाइज माझी कंटिन्यू होती 4 ते 5 वर्ष. पण नंतर आता कामाचा व्याप वाढल्याच्या नंतर मध्यंतरी म्हणजे सगळं वाढवत गेलो आणि मग माणूस शरीराकडे दुर्लक्ष करतं. आणि असं काही गोष्टी घडतात की मग पुन्हा ते काय म्हणतात ना, अक्कल येण्यासाठीच घडतात बहुतेक आपल्याला. तर मग आता म्हणजे माझ्या नादाने स्वाती पण करायची घरी आल्याच्या नंतर पण कित्येक दिवस आमचं कंटिन्यू चालू होतं. पण मध्यंतरी आम्ही जवळजवळ 2 वर्षापासून, 2 पण नाही 1 वर्षापासून बंद केलं. इवन आपलं चॅनल चालू होतं तेव्हा पण कंटिन्यू एक्सरसाइज आमची सकाळची मॉर्निंगची सुरू होती 1.5 तासाची. तर ते कुठली काय ते ज्यावेळेस आपलं पूर्ण जिम सगळी सेटल होईल, तिथं छानपैकी सगळं जे पण जिमचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत तर ते लागतील, त्यावेळेस तुम्हाला नक्कीच दाखवू की कुठल्या प्रकारची एक्सरसाइज गेल्या कित्येक वर्षापासून मी करत आलेली आहे. आणि फक्त थायरॉईडसाठीच नाही, एक्सरसाइज ही एक अशी गोष्ट आहे की ती आपण प्रत्येक कुठलाही आजार हो त्याच्यावरती ते चांगलं रामबाण उपाय आहे. बेली फॅट झालं, हे झालं ते झालं, परत पुन्हा पिरियड्स ज्यांचे रेग्युलर नाही त्यांच्यासाठी पण ते तिथले आसन वगैरे हे म्हणजे बरंचसं असं काय काय आहे. तर आता ज्यावेळेस होईल त्यावेळेस नक्कीच शेअर करू ताईंनो. आता हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण काय म्हणतात की एकमेकांकडे पाहून केल्याने थोडंसं आपण मोटिवेट होतो, बाकी काही नाही. आता एक्सरसाइजचे फायदे काय आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण फायदे माहिती असून सुद्धा आपण आळशीपणा करतो, करत नाही. पण ज्यावेळेस एखाद्याला करताना पाहिलं की आपलं सुद्धा मन थोडंसं मोटिवेट होतं, आपल्याला सुद्धा असं वाटतं अरे ते करतंय तर आपण का नाही, मग आपण पण करू शकतो. अशातला प्रकार असतो, बाकी काही नाही. तर चला, छान असं सूप इथं रेडी झालेलं आहे मस्तपैकी.
तर चला ताईंनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर बघा आमच्या इथं सकाळ सकाळ आता बघा घड्याळामध्ये वाजले तर 6:10 10:30. तर मग आता जायचंय आम्हाला खालच्या घरी. पण त्याच्या अगोदर म्हणलं ताईंनी सगळ्या पर्स काढून बेडवर टाकल्या होत्या. तर म्हणलं पर्सचं कलेक्शन तुमच्यासोबत शेअर करावं. आणि त्यातली त्यात आता सकाळ सकाळ बघा आमचा आता आम्ही तर नेटचे दरवाजे बसवलेत. पण तो पण चिमण्यांचा आवाज बघा तुम्ही, हे बघा. आणि 11 11:30 12 वाजेपर्यंत असाच आवाज राहणार बघा. चिव 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 त्यांचं चालूच राहतं सकाळ सकाळ. ते बघा आता मी बाहेर आले गेल्या तरी पण हायच आवाज कंटिन्यू त्यांचं म्हणजे चालूच आहे. आणि 1 अन 2 नाही, बऱ्याच काही म्हणतात का बा चिमण्या घरामध्ये आलेल्या चांगल्या असतात, शुभ असतात. तर मग नाही का 1 2 आल्याने ते शुभ असतं. पण आमच्या घरी 1 नाही 2 नाही, चांगल्या टोळीच असती त्यांची, टोळीच असती. तर मग ते इतकं खराब करून टाकत होते. आता मग आता हे भारी ऑप्शन झाले आम्हाला. त्याच्यामुळं तरी पण अजून आता 2-3 दिवसच झाले बसवलेलं. तर काय म्हणतात ना त्याला, आमच्याच ध्यानात राहत नाही ते दरवाजे लावायचे. मी तर मग तिकडचा रूम आहे माझा, मी कधी पण गेलं का माझ्या लक्षात राहत नाही दरवाजा लावून घ्यावा म्हणून. तर सकाळ सकाळ उघडा राहिला का मग ताई म्हणत असते ऐका ठेवला का उघडा आता, आणि घुसल्या चिमण्या मग लगेच शुक 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 करायचं. स्वतःच्या रूमवर कब्जा करायला लागल्यात ना. हा आता सगळं सोडलंय. मीला सकाळीच म्हणलं आता हॉल सोडलाय, इकडं बाल्कनीतून आत यायचं घर सगळं सोडलंय आणि माझा रूम हे केलं, माझा रूम धरलाय. आणि आजकाल म्हणजे सकाळ सकाळ मी कधी लावूनच घेत नाही दरवाजा, माझा उघडाच असतो. मग एकदा काम झालं सगळं का मग एकदा लावून घेतलं. काही ध्रुव पण दुपारी स्कूलमधून आल्याच्या नंतर तो काय एवढा हे नाही करीत, म्हणजे वरती येतच नाही. आणि माझं पण काय जेवण होऊस तर संध्याकाळपर्यंत काही वरती येणंच होत नाही. म्हणजे बेडरूम आहे फक्त झोपाय पुरतं संध्याकाळी घडीभर, जास्त नाहीच. ऐक ना, चला आपण ते आता ते पर्स साठी आम्ही छान बऱ्याचशा पर्स झाल्यात आणि त्याला छान असं ऑर्गनाईज करण्यासाठी एक मस्त अशी आयडिया काढलेली आहे. जसं की कानातल्यासाठी काढली होती तशी छान एक आयडिया बऱ्याच दिवसाचं मागून ठेवलंय. पण नेमकं लावायला वेळ मिळत नव्हता. तर आज म्हटलं चला लावावं आणि तुमच्याशी पण शेअर करावं. तुझ्या रूम मध्ये पण आहेत पर्स बरेच. एकच आहे नाही इकडेच आहे सगळे, हा एकच आहे. व्हाईट आहे की याच्यातली नाही आता नाही हीच होती माझ्याकडं. आणि एक पिंक कलरची एकच आहे, चिक्की आहे तो. आणि ते स्टिक कुठे आहे त्याचे? आता दिसते ना तुला, हे दिलं. तर हे पहा अशा पद्धतीचे आहे ना हुक आणली होती मी. आता नेमकं काय होतं, पर्स तर घालून फिरायला आवडत नाही अडकून कुठं, पण कधीतरी थोडंफार मोबाईल वगैरे ठेवायला न्यावी लागते. आणि कुठं बाहेर गेलं की आपल्याला आवडलं की आपण घेतो लगेच. आता हे त्याच्यासाठीच मी हुक, तू नाही म्हणली कशाला मागवली ताई, तुम्ही तुला नंतर सांगते. ते एवढेच आहेत का ग? हा एवढेच आहेत. आणि मग आता काय माहिती, बघू आता याचे वजन याचं झेपते का नाही. होईल ना ग, हे लई स्टिक असतं हे. तर कपाटामध्ये एका याला माझ्या इथं जागा आहे, तिथे सगळ्या मस्त अशा मी म्हणलं छान मस्त त्याचा असं डिस्प्ले करावा, मस्त लावून द्यावा. कुठं लावती बघ बरं आता. इकडं जागा आहे ना, फोटो भारी दिसतोय बाई. छान दिसतो ना. हा किती दिवस झाले बाई पडलाय तो. सुनीताताईने दिलता काय अॅनिव्हर्सरीला, मागच्या अॅनिव्हर्सरीला का ग? हा मागच्या हिथं झाली आता, म्हणजे त्याला 1 वर्ष होऊन गेलं. आणि तवा दिलता तो, आताशी लावला, तिथंच ठेवलेला आता मी. इथं लावती का आता दरवाजाला? आणि लाव चल. 2 मिनिटं बंद कर. हे बघा 2 चिटकवलेत. आता वजन झेपलं म्हणजे झालं. झाला काही नाही. हे लई स्टिक चांगल्या क्वालिटीचं आहे आणि 100% झेपणार. पण आता एक एक पर्स अडकवत जावं लागणार आहे आणि मग हे करत जावं लागणार आहे. इकडं पण पाठीमागं पण काही स्पेस आहे, तर इकडं पण द्यावं मला असं वाटतं अडकून. आता काही म्हणलं की हे भिंतीला लावल्याच्या नंतर भिंतीचा कलर जाईल, ज्यावेळेस मी दाखवलं त्यावेळेस. पण मी हे भिंतीला नव्हतीच लावणार ताई, माझ्या डोक्यात इथेच प्लॅन होता दरवाजाला. आता ती जागा तशी भेटली म्हणजे झालं. मग नाहीतर मग भिंतीला लावले असतं तर हेच झालं असतं. चला बघू आता किती दिवस टिकतंय. नाही अगं टिकल. हे काय वजन एकदम मस्त इझिली आणि जी पाहिजे ती काढून घेता येईल ना. तसं कशी हसती बाई नवऱ्याकडे बघ. अगं बाई कुठं बघून हसू. भारी आला होता फोटो. है ना. निम्म्या तर दाजींनीच आणलेले आता. निम्म्या दाजींनीच आणलेले आहे. ही दाजींनी आणलेली बरं का. त्याच्यानंतर ते बघा ती पण ब्राऊन कलरची दाजींनीच आणलेली. ही पण दाजींनीच आणलेली. परत
तिथं पण जे 2 लावलेले आहेत ते दाजींनीच आणलेले आहेत. म्हणजे निम्म कलेक्शन तर त्यांनीच आणलेले आहे. ही पण दाजींनीच आणलेली आहे बघ. हा सगळे दाजींनी आणलेले. हा आपल्याला कुठे येडी असं ट्रॅव्हलिंग बॅग आहे. कुठं ट्रॅव्हल मध्ये जायचं असलं तर ते छान आहे बरं का. मी ऑनलाईन मागवल्या होत्या उडीसाला असताना. हे बघ ओपन करून दाखवून जाते. अशा पद्धतीचे सगळे कॉस्मेटिक्स ब्रश वगैरे. एक ब्रश त्याच्यात माझा कायम असतो. त्याच्यानंतर काही असे थोडंसं कॉस्मेटिक्स पण कायम असतात. बाकीचं काढून घेते आल्याच्या नंतर. आणि जे परमनंट ठेवायचं एक्स्ट्रा आहे ते याच्यातच ठेवते मी. एक ब्ल्यू आहे त्यांची आणि ही एक माझी आहे पिंक कलरची. कुठं बाहेर जायचं असलं की भारी आहे. बरंच सामान बसतं याच्यामध्ये. सगळं बसतं. सगळं कॉस्मेटिक्स सगळे बसतात. मेकअपचं पण सगळं सामान बसतं. चलो पटापटावर 10:30 वाजले. अगं स्टिक इथेच होते. लावून घे पहिले मग अडकू. लावून घ्यायला मग छोटं मोठं आहे ना स्पेस कळत नाही ना. व्यवस्थित डिसिप्लिन मध्ये लागत नाही. मग वरती सगळ्या सारख्या अंतरावर छोट्याच हे कर आणि खाली सगळ्यात मोठ्या अडकू मग बरोबर होईल. तर पाहता येईल फायनली अशा पद्धतीचा पर्सचा सगळा डिस्प्ले केला इथं आम्ही. आणि जी हुक आहेत ते पुरले नाही बरं का. त्याच्यामुळे आता जेवढ्या पर्स राहिल्यात तेवढ्या ठेवून दिल्यात तशाच साईडला. आणि ह्या अशा पद्धतीने इथं सगळे इथं 2 लावल्यात एका खाली एक. जागा पुरत नाही म्हणून इथं पण 2-3 लावल्यात जवळजवळ. तर आता याच्यातल्या काही ताईंनो खरं सांगते लोकल पण आहेत काही ब्रँडेड पण आहेत. आता ज्या ताई ब्रँडेड वापरते त्यांना समजलं असेल की कुठली ब्रँडेड आहे कुठली नाही. इथं एक याच्या पाठीमागं पर्स एक झोंक म्हणून ब्रँड आहे. तर ती ब्रँड 2-3-4 ब्रँडेड आहेत. बाकीच्या सगळ्या इथं लोकलच आहेत रस्त्यावरच्या. तर अशा पद्धतीने पहा छान असं तुम्ही पण करू शकता. कपाटात कुठं जागा असेल तर हुक म्हणजे वजन याला पर्सचं सहन होत आहे. पर्सच नाही आणखी दुसऱ्याचं पण एकदम इतकं छान म्हणजे स्टिक एकदम पकड खूप चांगली आहे याची. कुठेही आपल्याला खिळ्याला ड्रिल वगैरे हे करायची गरज लागणार नाही. असं काही अडकवायचं असेल तर मेशोवरती पहा 100 का काय 120 रुपयांमध्येच मी हे 12 हुक मागवले होते. आणि खूप छान पद्धतीने इथं डिस्प्ले झालाय माझ्या पर्सचा आमच्या दोघींच्या. अजून साथीच्या रूम मध्ये पण एक 5-6 पर्स असणार आहेत 100%. आता इथं माझ्या रूम मध्ये जेवढ्या होत्या तेवढ्या मी इथं अडकून दिलेल्या आहेत. आता जेव्हाही कुठं जायचं असेल तर जी मनाजोगी पर्स. आता समजा पार्टीवेअर तर नाहीये जास्त कलेक्शन. 1-2 हँड पर्सच आहेत 2-3 आहेत. पण त्या आता इथं हँग करू शकत नाही अडकू शकत नाही. तर ऑकेजन नुसार कुठं जास्त सामान न्यायचं असलं तर थोड्याशा मोठ्या जम्बो पर्स. त्याच्यानंतर छोटं कुठं तरी मग हे आणखी थोडंसं मीडियम पाहिजे असेल तर हे ट्रॅव्हलिंगसाठी. म्हणजे अशा पद्धतीने इथं लगेच डिस्प्ले केल्याच्या नंतर मला आता व्यवस्थित आम्हाला दोघींनाही दिसणार आहे. पहा अशा पद्धतीने. तर छान आहे. कपाटात सुद्धा तुम्हाला कुठं भिंतीवर पण करू शकता. जर असं कुठं आउटसाईड थोडीशी जागा असेल जी दिसू शकत नाही तर तिथं तुम्ही करू शकता. आता अशा पद्धतीचे हे कपाटांमध्ये पण कुठं असं साईडला वगैरे. आता इकडं आत तर नसती जागा पण कुठेतरी तुमच्या याने जिथे तुम्हाला वाटतंय तिथं तुम्ही करू शकता. मस्त अगदी छान पद्धतीने. इकडं पण साड्यांच्या इकडं पण साईडला बरंचसं हे स्पेस असतो आपला. पहा आपण जिथं कपाटामध्ये साड्या अडकवतो तिथं पण तुम्ही करू शकता. इकडं बॅक साईडला पण करू शकता. म्हणजे छान पद्धतीने वस्तू आपल्याला वेळेवर मिळतात पण दिसायलाही छान दिसतं आणि मस्त वाटतं. तर कशी वाटली आयडिया नक्कीच कमेंट करून सांगा ताईंनो. तर चला ताईंनो दिवसभर कामकाजामध्ये गेलं. कालची सुट्टी घेतली होती लाईव्हला त्याच्यामुळे आज लय धावपळ झाली आमची. मग एक दिवस नाही जरी घेतला ना तर सगळी लिंक तुटती. सगळं काय होतं मनीष ताई लय बेकारी होती ग. नजर लागती नजर आमच्या लाईव्हला नजर. तर मग आहे ना आता सुट्टी झाली. आणि तुम्ही परवाच्या व्हिडिओला म्हणजे आता आमच्यासाठी कालचाच झाला पण तुमच्यासाठी तो परवाचा झाला. तर मनीष ताईंनी पोळ्याचा स्वयंपाक आणला होता. त्या व्हिडिओला इतकं भरभरून प्रेम आणि हिचा तर आनंद. मला इतकं भारी वाटलं ना. आनंद गगनात नाही मावत. फोन बंद कर. मग मला लई भारी वाटलं. मी कधी ताया नाही बघितल्या. ताया किती भारी भारी कमेंट देतात. मग मी वाचले त्या रातच्या 10 वाजता. मग मला लई भारी वाटलं. त्या बी अर्ध्याच वाजले अजून लई वाचायच्यात मला. आणि नुसत्या कमेंटच नव्हत्या बरं का. त्याला लाईक पण किती होतं प्रत्येक लाईकला ते प्रत्येक कमेंटला. तर मग म्हणलं मनीष ताईला सांगावा. पण मी त्यांना म्हणलं बाई तुम्हाला लई कमेंट राहत्या. त्या म्हणल्या का मी वाचल्यात बाई तुझ्या आधी पण अर्ध्या वाचल्यात आणि आज संध्याकाळी जाऊन अर्ध्या. हा आणि त्याच्यामध्ये असं पण होतं की मनीषा ताई मिसरी लावती का सांगतो. मी मिसरी लावते ना 17 वर्षापासून मी मिसरी लावते. प्रणव पोटात असताना
हा बघा मग आता शौकीन आहे ती. लावते त्याच्यात काय आता हो, लावी ते म्हणलं ते काय लपून ठेवायचं नवऱ्यापासून नाही ठेवलं म्हणलं तुम्ही तर आमच्या तायात आता मिसळ लावलेली चांगली नसते. आता तुम्ही मास खावळातात पण सवय आता सवय लागल्यावर काय करू आणि मेंदू चलतो मग मिसरी लावला ना मेंदू असं चलतो ना फास्ट ते नाही ते ड्रग्स असतं त्याच्यात काहीतरी आणि ते तुला तलप होत त्याची मेंदू बिंदू नाही चलत काही. पण मेंदू चंचल पटकेच काम होतं मग आपलं नाही लावलं मग होत मग हात पाय गळतात काय? नाशा असतो मनीष ताई तो नाशा भुगावल्यावानी होते असं म्हणजे कामच सुचत नाही मग मला नाही नाही एखाद्याला सवयच राहते ती. ती सोडायचं औषध आणून दिलंय पण ती हा ना, ते नको मग मला राहून द्या मिसरीच राहून द्या आता शेवट तिला बिना मिश्रीची पण ती नाही जमत मस्त हे लय खावळाच्यात मला पण नाही जमत मग मला भुंदावल्यावानी होते मिसरी नाही लावली का आणि मिसरी लावली का लगेच मेंदूच असं चंचल होतं मग तराट काम होती ती करायला. मिसरी लावल्या हा, लय तराट होते हा आणि ताई म्हणतात रोज त्यांना व्हिडिओत घेत जा आणि रोज लाईव्हला बोलत जा. आज पण ते एक धनशीर ताई म्हणून येतं लाईव्ह सुरू झालं रे झालं लगेच म्हणल्या भारतीला आणि मनीष ताईला बोलवा. काही रोज नाही यायचो आम्ही पण असं कधी मध्ये येत जाऊ लाईक मारीत जा आमच्या चालते. सोडली तर येतात बाई. मिसरी नाही सुटायची बाई ताई काही सांगा आपण फक्त मिसरीचं सोडून बोला बाई मिसरी नाही सुटणार लवकर. तर बाकीचे ताई सगळ्या म्हणतात आता आम्हाला तर स्टाफच्या सगळ्या पुरीला आपण आपण 2 जणी 10 जणीला पोळ्याचा स्वयंपाक मस्तपैकी करून आणला होता महेश ताईने. त्या म्हणतात आम्ही येऊ का? या ना तुम्ही पण या म्हणा तुम्हाला पोळ्या करते मी किती पोळ्या करावं लागते माहिती का तुम्हाला? ते येत असले तर पोळ्याला काय आपण दिवस घालू मरू दे येऊन दे या. हा आणि सगळ्यांना असं आश्चर्य वाटतं की बाई सकाळी सकाळी एवढा मोठा पोळ्याचा स्वयंपाक करून बिरून घेऊन येऊन आणि 10 वाजता स्वयंपाक घेऊन इथं होती. नाही आता खायचंच मानल्यावर करायचं हा नाद म्हणजे हा करायचं म्हणलं ना तर काही पण पॉसिबल होतं फक्त आतून मनाची तयारी पाहिजे आणि पॉझिटिव्ह माणसानं राहिलं का होतच बरोबर. नाहीच म्हणलं मग काहीच काम नाही होत असं. हा काही म्हणजे आणि असं कधीतरी पोळ्यात स्वयंपाक म्हणला की आपल्याला लय मोठा वाटत पण काय नाही वाटत करायला लागल्यावर मग 2 तासाच उरकतोय किती जणींच्या जरी असलं तरी. चला 6:30 झाले तर अर्धा तास झालाय बघा दिवस पार मावळलाय तर आम्ही पण जातोय घरी. आमचा बघा आम्हाला आलाय बोलवायला कारण की मग म्हणलं परत जायला 6:30 होते तर 7 होते काही समजतच नाही. तर आमचा काही राडा आता आज 8-15 दिवस तरी आज व्हायचा नाही. आज मंगळवारी सगळ्या कामगारांना सुट्टी बाहेरचं सगळं झालंय कॉन्क्रीट वगैरे पण आतला रूम आणि ते हुसपर्यंत सगळं राडा जाणारच नाही. हे बघा सगळे ढिगारे पण एकदाच 1 टाइम साफसफाई होईल मग टेन्शन नाही राहायचं आम्हाला पण एकदम मस्त. आणि मग कुणीच नाही आम्हीच राहू फक्त. आता सध्या एकदम रोज 18-20 जण कामाला असते तर आता हे काम चाललंय ते स्टुडिओचं त्याच्यामुळं तर बघू. चला आता ध्रुवा रे कचवर नको खेळू. हो हे बघा कचवर खेळतोय. उठ लवकर उठ हातपाय काय म्हणतात बाळा उठ. काय केलंस तू? 2-5 मिनिटात सगळा राडा करून टाकला आहे ना. आता घरी जाऊन आंघोळ करावं लागणार आहे तुला. अरे गप ना गाड्या येतात शांत बस जरा. गुफा केली तू बघू बघ ते पायन हातन काय केलंय? मी बनवले हा तू बनवले मला पण दिसतंय ते तू बनवले. तर चला आता बघा घरी गेलो सगळं आवरलं जेवण खावणं झाले पटापटा आवरलं आणि परत आलोत इकडं स्टुडिओवरती ऑफिसवरती. तर आता वाजलेत 9. आता मला जायचंय दाजी तिकडं पलीकडे बसलेले येतं तर वेबसाईटचं काम चाललंय बघा. आता 2 ते 3 महिने होत आलेत बघा. दिवाळी झाली त्याच्यानंतर लगेच आपण 1 महिन्यानंतर लगेच वेबसाईटचं काम आपलं झालं होतं पण स्टाफची कमतरता असल्यामुळं वेबसाईटचं कोणतंच बुकिंग आपण सांगत नव्हतो की करा म्हणून सुद्धा म्हणजे. आणि तरी सुद्धा आता चेक केलं दाजींनी ना तर बरेचसे जवळजवळ 20-25 वेबसाईटवर बुकिंग येऊन पडलेले. तर म्हणजे काय असतं ना की काम दिवसापासून आमच्या सगळ्या ताई विचारतात तुम्ही विचारता की ताई वेबसाईट कधी सुरू होणार आहे. सुरू तर मस्त खूप दिवसापूर्वी झाली 2-2.5 महिन्यापूर्वीच पण कसं आहे की त्याच्यावर तुम्हाला सांगत नव्हतं आम्ही कारण स्टाफ नव्हता म्हणायच्या नंतर विषय संपला आणि दाजी बोलले मी कामधंदा सोडून त्याच्यावर बसवायचं म्हणल्यावर माझे कामं कोण करायचं. मग असं झालंय आता मी आले मोबाईल वगैरे बरंच इथंच होतं मग आता घेऊन जाते कारण घरी जाऊन ध्रुवचा अभ्यास वगैरे घ्यायचा आहे आणि झोपी पण लावायचं कारण सकाळी मग पोरं काही उठत नाहीत अजिबातच. मग आता हे 2 जण तिकडं का थांबते थोड्या वेळ थांबते 1 तास
मग येते न घरी. तर काय नाही, आता एवढ्या 2 दिवसामध्ये सगळं व्यवस्थित होऊन जाणार आहे आणि इथून पुढे वेबसाईटवर बुकिंग करणं एकदम इझिली सोपं होऊन जाणार आहे. तर बऱ्याचशा ताईंना आता अवघड जाणार आहे की बाबा आता कसं नेमकं करायची, आम्हाला व्हॉट्सअपच सोपं जात होतं असं तसं. तर बऱ्यापैकी वेबसाईटवर बुकिंग करणं पण खूप सोपं आहे. आता दुनिया चंद्रावर चालली, आपण कवर मागं राहायचं. त्याच्यामुळं ते पण शिकू तुम्हाला व्हिडिओ मार्फत, रील मार्फत. आणि काय म्हणतात ना, दोन्ही पण ठेवू, व्हॉट्सअप पण ठेवू बुकिंग आणि ती पण ठेवू. मग बघू कशा पद्धतीने म्हणजे नाही का पॉसिबल होते, तसं तसं करू. तर चला, आता भरपूर टाईम झालाय. आमचे आता हे पार्सल वगैरे सगळे आता गोण्यांनी भरून इथं रेडी आहे. सकाळी सकाळी गाडी येते आणि घेऊन जाते सगळ्याचं सगळं. आणि इथं सिक्युरिटी वगैरे भरपूर आहे. तसं बऱ्याच ताई म्हणतात की बाबा एवढं तुम्ही नका दाखवू डिटेलमध्ये. बरं, आता नाही दाखवलं तर तिकडून पण तुमचे कंटिन्यू मेसेज की तुम्ही टूर का देत नाही, तुम्ही दाखवित का नाही, आम्हाला दाखवा, स्टाफ दाखवा, काय स्टुडिओ दाखवा. म्हणजे दाखवलं तिकडून पण म्हणणार नका दाखवू आणि नाही दाखवलं तर तिकडून पण म्हणणार दाखवा. तर म्हणजे कसं असतं आता तुमचं आणि आमचं ना आता एवढं म्हणजे असं रक्ताचं जरी नसलं तर इतकं म्हणजे मजबूत झालंय ना की तुम्ही एक प्रकारचा आम्हाला फॅमिली सारखंच मानता, आम्ही पण तुम्हाला. मग तुम्हाला असं वाटतं प्रत्येक गोष्ट आम्हाला माहिती पाहिजे आणि जाणून घेतल्या पाहिजेत गोष्टी, असं तुम्हाला वाटतं. ज्या ताई डेली व्हिडिओ बघतात ते काय म्हणतात की बाबा तुम्ही दाखवा, हे दाखवा, ते दाखवा. तर आता होता होईन तेवढं थोडं थोडं फार दाखवलं होतं त्या दिवशी मी व्हिडिओमध्ये. बाकी डिटेल्समध्ये नाही दाखवू शकत, कारण की कसं सोशल मीडिया आहे आणि प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये शेअर करणं म्हणजे खूप म्हणजे नाही करू शकत ती. तर असो चला, कारण सेफ्टीसाठी पण चांगलं नाही. बऱ्याच ताई म्हणलं तुम्ही हे दाखवलं ते दाखवायला नव्हतं पाहिजे, तुमच्या सेफ्टीसाठी चांगलं नाहीये असं तसं. तर चला, परमेश्वर वरती पाठीशी असल्या सगळ्या गोष्टी होत्यात. बस फक्त मेहनत महत्वाची आणि आपल्या मनगडातलं बळ महत्वाचं आहे आपल्या यशाचे काय म्हणतात शिखर गाठण्यासाठी. बाकी काही नाहीये आणि ते असलं ना आणि बाकी काही लागत नाही बघा. तर बघा आता बघू किती वेळ जागा राहतात काय नाही. मी मागास ताईला म्हणलं ध्रुवाचा थोड्या वेळ अभ्यास घेते आणि लागलं तर मी पण येते, मग बघू आपण. कारण आता लय दिवसाचं चाललंय ते, आज करू उद्या करू. दाजी पण पुण्याला गेलते, आता आलेत 7 वाजता. आल्याबरोबर लगेच जेवलं लगेच इकडं. ते पण लय दमलेले येतं. पण जेव्हा आम्ही दोघी म्हणलो का की नाही म्हणून आता कधीपर्यंत आपण रोजच आज उद्या उद्या करायचं, तर मग ते पण लय दमलेले होते. पण म्हणले चला, त्यांना पण उद्या परत काम आहे. मग त्याच्यापेक्षा म्हणले आलोय आज लवकर घरी, तर मग बघू म्हणले किती 12 वाजू 1 वाजू बघून घेऊ. तर मग आता चाललंय तिकडं त्याचंच काम. पाहू आता कसं काय, पण आता फायनलच करायचं 2 दिवसामध्ये. सोपं आहे सगळ्या गोष्टी. आता ताई म्हणते ताई कशी वेबसाईटवर बुकिंग करायची कसं काय, तर काही नाही, सगळं इझी आहे. बघूया आता आपण दोन्ही पण ठेवूयात म्हणजे इझी जाऊ शकतं. चला आता मी जाते घरी. आता हे कवर थांबते तवर थांबते आणि येते, कारण पोरं पण एकटे येतं आणि लाईट पण गेली बघा. इन्व्हर्टरवर चालू आहे सगळ्याच्या सगळं. चांगली थंडी सुटली बघा, कारण की दिवसभर आता गरम व्हायला लागले, चांगलं ऊन पडतंय. पण संध्याकाळी आणि सकाळ सकाळी लय थंडी वाजते. मला पण सकाळी अजून पण आमचा ध्रुव शाळेत जायचं म्हणलं ना की स्वेटर त्याला लागतं. किती म्हणलं बाळा आता नको, नाही का आता गरम व्हायला लागलं, पण नाहीच ऐकत. म्हणतो मला वाजती थंडी. आणि होतं काय, त्याचं स्कूल असतं ताई 9 वाजता. 9ला त्याचं स्कूल असतं आणि त्याला घरातून निघावं लागतं 7ला, म्हणजे 2 घंटे अगोदर. कारण 7:45ला रुद्राची स्कूल असती आणि आमचं अंतर जास्त असल्यामुळं मग दोघांना रिपीट गाडी परत न्यायला येणार जाणार. मग आता जवळजवळ 2 वर्ष झाली तसे रुद्र बरोबरच ध्रुवाला सुद्धा जावं लागतं. रुद्राची असती 7:45ला, मग 7ला जरी घरातून निघलं तरी पण पाऊण तासामध्ये स्कूल व्हॅन बरोबर टायमापर्यंत पोहोचते होती. मग जाता 7:45 झाले की 8:45 पर्यंत म्हणजे 1 तास ध्रुवाला बसावंच लागतं. मग ड्रायव्हर काका त्याला सांभाळते सगळं, म्हणजे 1-1.5 तास त्याला त्याच्यापाशीच थांबतात. मग त्याला स्कूलमध्ये सोडल्याच्या नंतर दुपारी 1 वाजता परत स्कूल सुटती त्याची. मग 1ला सुटली का त्याची 1:45ला बाहेर येऊपर्यंत 1 होतो. आणि मग त्याला परत 1-1.5 तास बसावं लागतं, कारण परत रुद्राची सुट्टी 2ला. मग त्याला बाहेर येऊपर्यंत 2:15-2:30 होते आणि घरी येऊस तर पोरांना 2:15 होते, म्हणजे पाऊण तास लागतो घरी यायला. म्हणजे अशी कहाणी आहे. नाहीतर मग आता कसं पुढच्या वर्षी जाईन ध्रुव फर्स्टला
मग दोघांचा टायमिंग एकच होईल. पण चांगलं 2 वर्षात ध्रुवाचं चांगलं स्ट्रगल झाले बघा, म्हणजे कमी लहान वयामध्ये त्याला जास्त टाइम म्हणजे हे करावं लागला. पण काय करतात सगळ्या गोष्टी मग ॲडजस्ट करायच्या म्हणल्याच्या नंतर मग ते करावंच लागतं. कारण मग सिटीमध्ये जर असतं तर टाईम वाचला असता आणि दोघांच्या सेपरेट व्हॅनला लागल्या असत्या आणि 15-20 मिनिटात तर सगळं झालं असतं. पण आता कसं खेडेगाव पडतं आमचं, लांब पडतं आणि चांगलं शिक्षण मुलांना द्यायचं म्हणल्याच्या नंतर मग काहीतरी करावंच लागतं. मग दोघांसाठी स्पेशल गाडी आणि मग त्याच्या टायमामुळं याला पण लवकर जावं लागतं. मग आता चला मी जाते घरी, कारण की मी आता जवळ जात नाही तोवर दोघं जण टीव्हीच बघत बसलेले असणारे. जरा वेळ अर्धा तास अभ्यास घेते आणि मग झोपी लावावं लागेल. कारण की मग आता जर लवकर झोपी नाही लावलं ना, सकाळी काय माशी काही करता उठतच नाही. थांब 5 मिनिटं झोपू दे, थांब 5 मिनिटं झोपू दे, असं करू मग झोपीतच त्याला नेऊन आंघोळ घालावं लागते. तर कसं तरी वाटतं असं मन, कसं आहे असं वाटतं बाई लेकराला झोपून द्यायला पाहिजे. आणि पहा म्हणजे सुट्टी असली सणाची वगैरे किंवा मग शाळेला सॅटर्डे संडे सुट्टी असली तर त्याच्या अगोदर मलाच आनंद होतो. कारण की असं वाटतं बाई आज लेकरू झोपण लई वेळ का व्हायना, आज लेकरू झोपण बराच वेळ का व्हायना. म्हणजे असं असतं मग आपल्या टायमाला आपण मस्त लवकर उठलेलो आहे. पण आपल्या मुलांना आता म्हणजे LKG UKG नर्सरी वाल्याला फर्स्टच्या पुढं समजा किंवा 3री 4थीच्या पुढं काही नाही वाटत लवकर सगळं आवरायचं, शाळेचं टायमिंग जास्त. पण आजकाल लहान मुलांना पण भरपूर टायमिंग आहे. पण चला आता शिक्षणाशिवाय आणि स्ट्रगलशिवाय काहीच नाही आहे आता इथून पुढे ह्या दुनियामध्ये. त्याच्यामुळं काय करता आता त्याच्यामुळं पोरांना जावंच लागणार आहे आणि करावंच लागणार आहे. तर चला आता आजचा व्हिडिओ मग इथंच थांबूयात आपण. भेटूयात परत उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद सगळ्यांना. बाय.